आवाज सर्वसामान्यांचा। माण खटाव मतदारसंघात आता सध्याला धोधो पडणारा पाऊस कमी होत चालला असला तरी अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीचं वारं मात्र आता तापू लागले आहे। त्याच अनुषंगाने माण खटाव तालुक्यातील कोपरा न कोपरा पिंजून काढणारे अनिल भाऊ देसाई यांनी वडूज येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी मावळ्यांच्या समोर आपले चांगले विचार मांडले आणि विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे। अनिल भाऊ देसाई पुढे म्हणाले, लोकशाहीचे खरे राजे कोण असतील तर ते तुम्ही आहेत। लोकशाहीतील जनतेने जर ठरवलं ते कुणालाही खुर्चीवर बसवतात आणि वेळ आली तर खालीही खेचतात। 2 तप झाली, समाजकारण आणि राजकारणामध्ये सुरुवात केली आहे। मला ज्या कार्यकर्त्यांचा फोन येतो कारण तो आपला माणूस आणि कार्यकर्ता काहीतरी अडचणीत आहे म्हणून फोन येतो। त्याचं प्रामाणिकपणे काम झालं पाहिजे हीच माझी भूमिका आहे। माणुसकी आणि नम्रता हे माझं भांडवल आहे। तुम्ही समोर बसलेली सगळी मंडळी हेच माझं भांडवल आहे। या भांडवलाच्या जोरावरती येणाऱ्या 2024चं विधानसभेची निवडणूक ही कशी लढायची यासाठी मी जनसंपर्क दौरा सुरू केला आहे। माणसांची मनं तसेच भाषणं करून घर पेटविणे हे सोपं काम आहे, परंतु माणसांच्या चुली पेटवायचं फार अवघड काम आहे। मी उपाध्यक्ष झाल्यापासून ज्या योजनांमुळे सातारा जिल्ह्यामध्ये 17,000 मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं काम केलं आहे। आज तालुक्याची काय अवस्था आहे? रडारडीचे डावपेच माण खटाव तालुक्यामध्ये खेळले जात आहेत। हे फक्त 3 महिने चालणार आहे। 3 महिन्यानंतर तुमच्या मनातला आमदार असणार आहे। यासाठी मी पवार साहेबांना भेटणार आहे। तुमच्या सगळ्यांच्या जोरावरती तुतारीचं चिन्ह मागणार आहे। पण यात काही बदल झाला तर सांगलीच्या विशाल पाटील यांच्यासारखा निर्धार पक्का करावा लागेल असा खोचक टोला लगावला आहे। तुमच्या आशीर्वादाच्या जोरावरती या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार अशी ठाम भूमिका वडूज येथील कार्यकर्ता मेळाव्यात अनिल भाऊ देसाई यांनी मांडली आहे। पुन्हा पण शेजारी जातोय, फोटो काढतोय, व्हॉट्सअपला टाकतोय। मी त्यांना त्या दिवशी पण आव्हान दिलं होतं, कुठल्या पण गावच्या चौकात थांबूया, कुठल्या पण गावात वड्या वस्तीवर जाऊया, मानमध्ये जाऊया, खटावमध्ये जाऊया आणि समोर आलेली माणसं 100 माणसं समोर येऊ दे, तुम्ही बोलवा आणि मी बोलवतो किंवा तिथं असलेली 100 माणसं असू द्या, त्यातल्या 50% लोकांना मी जर नावानं हाक मारली नाही तर मी राजकारण सोडून दिन, आयुष्यात कुठं उभं राहणार नाही। इथं सुद्धा बसलेल्या सगळ्या माणसांना पत्रकार बांधवांनी बाहेर पडताना आपण बाहेर जाऊन उभा राहो आणि तुम्ही बघाल बसलेल्या 50% लोकांना मी जर नावानं हाक नाही मारली तर मी आयुष्यात राजकारण करणार। त्यामुळं आज जेवढी लोक आले ही माझ्या प्रेमाची लोक आले, माझ्या कुटुंबातली माणसं आली आणि कुटुंबातल्या माणसाला मला सांगायचं आहे, बांधवांनो 24 वर्षामध्ये अनिल देसाईने जर काय केलं असेल तर अनिल देसाईनं सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत ज्याचा फोन येतो तो आपला माणूस आहे। तो काहीतरी अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून आपल्याला फोन करतोय, त्याचं प्रामाणिकपणे काम झालं पाहिजे। मी आयुष्यामध्ये कधी पक्ष विचारला नाही, पार्टी विचारलं नाही, गटकट कधीच बघितला नाही आणि म्हणूनच अनिल भोसल्यांसारखा माणूस असेल, सिद्धू फडतरे असतील, आज ते पक्ष पार्टीच्या पुढे जाऊन या तालुक्याची काय अवस्था आहे। म्हणजे एका माणसाने एका दीपक देशमुख नावाच्या कार्यकर्त्यांना आवाज उठवला, कुणासाठी आवाज उठवला? एका 200 मेलेल्या माणसांसाठी आवाज उठवला की ही माणसं 200 मेलेली माणसं आहे, ही पुन्हा जीवन झाली आणि जीवन झालेली माणसं सुखरूप होऊन घरी जाताना लिहून देऊन गेली की मी आता एकदम चांगला झालोय, आता मी माझ्या संसारामध्ये गुणागोविंदांना राहायला जातोय। एसटीचं 50 रुपयेचं तिकिटाचं पैसे सुद्धा घेऊन गेली, म्हणजे मोकळी नाही गेली तर एसटीच्या तिकिटाचं 50 रुपये घेऊन गेली। काय झालं बांधवांनो? आज दीपक देशमुखाच्या घरात ईडी येऊन बसली। त्यामुळे हे इलेक्शन अत्यंत आपल्यावर एवढे जुलूम केले जाणार आहे, एवढं गावागावामध्ये तुम्हाला बाहेर काय जे करता येईल ते केलं जाईल। आजपासून तुम्ही एखादा कार्यकर्ता इकडे फिरतोय ना, मग तेव्हा केस करतील का? शशिकांतजी बोरोडमध्ये हे इकडे आहे ना, मग तेव्हा तिकडे केस करूया का? त्याला कशात अडकूया का? आणखी काय करूया का? हे फक्त असलं सगळं डावपेच रडीचे डाव सगळे खेळले जाणार आहेत। पण एवढंच सांगतोय, हे सगळे डाव आणि डावपेच फक्त आणि फक्त किती दिवस आहेत?
तर फक्त 3 महिने आहे. 3 महिन्यानंतर हे आमदार नाही, यानंतर 3 महिन्यानंतर जनतेतला तुमच्यातला आमदार असणार आहे, तुमच्यातला मनातला आमदार असणार आहे. काळजी करू नका. आणि यासाठी मी आदरणीय पवार साहेबांकडे तुतारीचं तिकीट मागणार आहे. साहेबांना भेटलोय, आम्ही त्यांचं काम केलंय. मागच्या वेळी पवार साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही थांबलोय. माझं नाव डिक्लेअर झाल्यावर थांबलोय. त्यामुळं नैसर्गिक न्यायानं माझा अधिकार आहे, नैसर्गिक न्यायानं माझा अधिकार आहे आणि मी त्यांच्याकडे अधिकार मागणार आहे. पवार साहेबांना मी जाऊन सांगणार आहे, तुमच्या सगळ्यांच्या आपल्यातले प्रमुख लोकांना घेऊन जाऊन सांगणार आहे. आधी भेटलोय की साहेब आम्ही 10-15 वर्ष 25 वर्ष लोकांच्यात काम करतोय, 10-15 वर्ष तुमच्या दिलेल्या माणसासाठी काम करतोय. आता आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचं मनापासून ते उमेदवार नाही तर मी स्वतः उमेदवार आहे असं समजून मी त्यांचं काम केलंय. या सगळ्यांच्या जोरावरती आपण यावेळी तुतारीचं चिन्ह मला दिलं पाहिजे ही भूमिका आणि भावना मी त्यांना मांडणार आहे. मागू ना त्यांच्याकडे चिन्ह, त्यांच्याकडे जाऊन तुतारीचं चिन्ह मागणार आहे. आणि मलाही खात्री आहे आदरणीय पवार साहेब आपल्याला काही नाराज करणार नाही. तुतारीचं चिन्ह यावेळी काही जर झालं तर आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण जर यामध्ये काही बदल झाला तर विशाल पाटलांसारखी निर्धार पक्का आणि थेट भिडणार ही भूमिका घेऊन अनिल देसाई तुमच्या सगळ्यांच्या जोरावरती, आशीर्वादाच्या जोरावरती अनिल देसाई ह्या इलेक्शनला सामोरं जाणार एवढंच सांगतो. आणि आपण सगळे आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहुयात मायभूमी न्यूज स्पेशल ग्राउंड रिपोर्ट. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.